आपण पाहतात गरुड झेप न्यूज। पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द व कडेवडगाव येथील मुख्य सेवेकरी संदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। 6 जानेवारी इसवी सन 1812 मध्ये पहिले मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला। हाच दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो। सालाबादाप्रमाणे हा सन्मान सोहळा दिनांक 10/1/2026 रोजी आयोजित करण्यात आला होता। यावेळेस पिंपळगाव, हरेश्वर व शिंदाड परिसरातील सर्व पत्रकार बंधू हजर होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरदादा लोहार, गायकवाड अप्पा, रविशंकर पांडे, उत्तमराव वनगटेसर, दिलीप जैन, हेमशंकर तिवारी व संदीप माऊली हे होते। सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रस्ताविका श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि पत्रकार यांच्या कार्याचे साम्य म्हणजे 80% समाजसेवेसोबतच 20% अध्यात्म कसे असते हे सांगितले गेले। यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते लिखाण, साहित्य व श्री स्वामी समर्थ दिनदर्शिका देऊन पत्रकारांचा सन्मान करून त्यांनी आपले विचार व्यक्त केले। सूत्रसंचालन प्रमोद पाटील सर यांनी पार पाडले। गावातील ज्येष्ठ सेवेकरींसह पत्रकार गजानन लादे, चंद्रकांत माहोर, सतीश गोपाळ, भिकन पाटील, राजू ठाकूर, दीपक मुलमुले, ईसा तडवी, विजय राजपूत, बालचंद राजपूत, विनोद काटे, घोसला येथील रमेश कडू, पितांबर बोरसे, पिंपरी येथील सेवेकरी संजय आप्पा पडोळे, संजू पाप्पा, दत्तू डॉक्टर, दत्तू साळुंखे, किसन दादा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम झाल्यानंतर महिला सेवेकऱ्यांनी अत्यंत स्वादिष्ट महाप्रसाद सेवा सर्वांना प्रदान केली। त्यांना आपण अशी बातमी दिली पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी समाजाला कळवलं पाहिजे। परंतु का तर याचं कारण असं आहे की 5 जानेवारी 1812 साली जांभेकर शास्त्रींचा जन्म झाला आणि या जांभेकर शास्त्रींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला पत्रकारितेचा त्या ठिकाणी त्याला जन्म दिला आणि पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं। कारण त्यांनी 1832 साली पहिलं वृत्तपत्र काढलं, ते म्हणजे दर्पण। आणि या दर्पण चित्र या ठिकाणी जे वृत्तपत्र काढलं त्या माध्यमातून जे जनतेचे प्रश्न आहे, लोकांचे प्रश्न आहे, ते सरकारपर्यंत, शासनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचावे हा त्यांचा मानस होता। म्हणून त्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं। परंतु त्यावेळेस इंग्रजांचं त्या ठिकाणी साम्राज्य असल्यामुळे किंवा इंग्रजांचं सत्ता असल्यामुळे इंग्रजांपर्यंत ते पोहोचावं म्हणून त्यांनी दुसरे इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी वृत्तपत्र काढलं। आणि खरं दर्पण याचा अर्थ असा होतो की आरसा, की जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि जनतेचे काय प्रश्न आहे ते शासनापर्यंत किंवा अधिकाऱ्यापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचावे हा खरा त्यांचा मानस होता। आणि म्हणून 6 जानेवारीला काय झालं तर 6 जानेवारीला खऱ्या त्यांचा जन्मदिवस होता आणि म्हणून शासनाने 6 जानेवारी या लोक म्हणजे आपल्या पत्रकार दिन म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं पत्रकार त्या ठिकाणी ते जनक होते, ते म्हणजे जांभेकर शास्त्री यांनी पत्रकारितेला जन्म दिला म्हणून 6 जानेवारीला त्या ठिकाणी हे सर्व आपण करत असतो। परंतु हे जे लोक समाजासाठी काम करताना किंवा समाजाला रात्रंदिवस त्या ठिकाणी ते कष्ट करत असताना आपल्या प्रपंचाचा वेळ म्हणजे प्रपंचातून त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो। समाजाचं त्या ठिकाणी काम करताना कुठेतरी आपल्या संसाराला तिलांजली द्यावी लागते आणि म्हणून हे लोक जर रात्रंदिवस काम करत असतील तर या ठिकाणी यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, कुठेतरी यांचा आदर त्या ठिकाणी व्हावा आणि लोकांपर्यंत पत्रकारितेचं महत्व कळावं या उदात्त हेतूतून आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रांतर्गत या ठिकाणी या सर्व पत्रकारांचं गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही याचं आयोजन करत आहे, जेणेकरून आपला पत्रकारिता त्या ठिकाणी जो आहे त्याला कुठेतरी मान मिळावा। मग प्रत्येक दिन साजरे करतो आपण, त्या ठिकाणी बघतो की अनेक दिन असतात, परंतु त्यामध्ये पत्रकार दिन पण पाहिजे। आणि हेच लोकांनी जर ठरवलं तर गुरु महाराज असं म्हणतात 80% समाज सेवा, 20% अध्यात्म आणि समाजाचे जे चांगले चांगले घटक आहे त्यांना सोबत घेऊन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र काम करतं। खरं तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राबद्दल जर सांगायचं म्हटलं सर तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये 80% समाजसेवा आहे, 20% अध्यात्म आहे। म्हणजे की जे लोकांचे काही प्रश्न ते सोडवण्याचं काम सुद्धा स्वामी समर्थ केंद्रामध्ये केलं जातं। सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम स्वामी समर्थ सेवा केंद्रात केलं जातं। केंद्र म्हणजे नुसतं देव मंदिर किंवा 2 हाती समर्थक नारळ फोडण्याचा प्रकार नाही, तर केंद्राच्या माध्यमातून समाजाला घडवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि म्हणून या माध्यमातून लोक निर्व्यसनी करण्याचं काम पहिले केलं जातं। मुलांना संस्कार देण्याचं काम या केंद्राच्या माध्यमातून केलं जातं।
म्हणून आपल्याकडे पहिला विभाग आहे बालसंस्कार, की ते दर रविवारी या ठिकाणी भरवले जातात आणि या बालसंस्काराच्या माध्यमातून या मुलांना संस्कार देण्याचं काम, त्यांना आई वडिलांचं महत्व, गुरुजनांचं महत्व, थोरा मोठ्यांचं महत्व हे सगळं शिकवण्याचं काम केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. मुलांना स्तोत्र मंत्र शिकवले जाते. मुलांना त्या ठिकाणी बऱ्याचसे जे काही व्यायाम वगैरे असतात किंवा प्राणायाम असतात ते सुद्धा शिकवण्याचं काम केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. का की मुलांना त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य, आरोग्य, यश प्राप्ती होण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे आणि मुलं वाईट संगतीपासून कसे दूर राहतील हे शिक्षण केंद्राच्या माध्यमातून दिलं जातं. मुलं असो की मुलं असो. आज या ठिकाणी जर सर गुरुवार राहिला असता तिथे केंद्रात बसायला जागा राहिली नसती. एवढं त्या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून लोक जुळल्या गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे सगळं गुरुमाऊलींचं म्हणणं आहे की आपल्याला जो समाज आहे तो घडवायचा आहे. त्याच्यानंतर आपले जे संस्कार, संस्कृती, धर्म याचं ज्ञान पण केंद्राच्या माध्यमातून दिलं जातं की जेणेकरून आपल्या धर्माचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आपण काय होतंय समाजामध्ये बघा, आपणच आपल्या धर्माचं ज्ञान विसरत चाललेलो आहे. आणि म्हणून काय होतंय की मनुष्य वाम मार्गाला जातो, मनुष्य वाईट मार्गाला जातो आणि तो जाऊ नये त्यासाठी खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या ठिकाणी काम करत आहे. आणि केंद्राच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न काय असतात हे सोडवण्याचं काम आध्यात्मिक सेवेतून या ठिकाणी हे केंद्र करत असतं. आणि म्हणून तेच नाही तर आमच्यासारखे अनेक याज्ञिक लोक असतात की जे ब्राह्मणाचं सुद्धा त्या ठिकाणी जे कार्य आहे ते सुद्धा आता बरेचसे सेवेकरी या ठिकाणी शिकताय, स्तोत्र मंत्र सेवा, तर ते सुद्धा घडवण्याचं काम गुरुमाऊली या माध्यमातून करत असतात. त्याच्यानंतर मार्गामध्ये विवाह मंडळ आहे की ज्या मुला मुलींची विवाह जमत नाही ते सुद्धा आमच्याकडे विवाह मंडळ आहे. त्या विवाह मंडळाच्या माध्यमातून हजारो विवाह फुकटमध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम गुरुकुल त्र्यंबकेश्वर या ठिकाणी केलं जातं. हे सामाजिक काम स्वामी समर्थ सेवा केंद्रात आहे. वास्तुशास्त्र आहे, शेतीशास्त्र आहे, शेती संबंधित माहिती आहे, अनेक काम या केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी ही म्हणजे जे तुम्ही आता पत्रकारिता आहे समाजासाठी चांगलं काम करताय या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी गुरुमाऊलींची शिकवण आहे की या लोकांना सोबत घेऊन तुम्ही काम करा. नुसतं पत्रकार म्हणजे की तो एवढंच नाही की त्या ठिकाणी पण त्याच्यात सुद्धा काही भावना आहे, त्याच्या सुद्धा मनामध्ये काहीतरी त्या ठिकाणी त्याचा पण काही कुठेतरी विश्वास आहे. या लोकांना सोबत घेऊन प्रसार माध्यम जे आहे ते गुरुमाऊलींना फार आवडतात. आणि म्हणून त्या माध्यमातून हे सगळं काम या ठिकाणी चालू आहे. आता 25, 26, 27 3 दिवस शेतकऱ्यांसाठी गुरुमाऊलीने फार मोठं कृषी प्रदर्शन ठेवलंय नाशिक या ठिकाणी डोंगरे वस्तीला, की तिथे हजारो शेतकरी नाही तर हजारो कंपन्या पण बोलावल्या जातात. आणि त्या कंपन्यांना आपले जे मुलं आहे बेरोजगार त्या मुलांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी माध्यमातून केलं जातं. दरवर्षी या कृषी प्रदर्शन 1000 मुलं त्या ठिकाणी कामाला लावले जातात. म्हणजे असं जे काय काम चालू आहे हे स्वामी समर्थ केंद्राचं काम चालू आहे. म्हणून गाव त्याचे केंद्र, घर त्याची सेवेकरी गुरुमाऊलींची संकल्पना आहे. आणि गावागावामध्ये सर आपल्या आता या परिसरामध्ये प्रत्येक गावाकडे केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालतात. आता आपल्याला बऱ्याचशा लोकांचा संपर्क नाही केंद्राशी की काय, परंतु केंद्र असे की खऱ्या अर्थानं मानवाला मानवाची शिकवण देणारे हे केंद्र आहे. माणसाने माणसासारखं वागावं आणि तो निर्व्यसनी व्हावा. आणि म्हणून ते काम या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. असो आमचं या ज्ञान भरपूर आहे या मार्गामध्ये, खूप सांगण्यासारखं आहे, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक ठिकाणी येत असतात, दरवर्षी येतात. आणि म्हणून आमच्या पिंपरी केंद्राच्या सेवेकरांची इच्छा होती की आपले सर्व पत्रकार एका ठिकाणी बोलवावे, त्यांना त्या ठिकाणी आपण काहीतरी भेट वस्तू आपण द्यावी. आणि म्हणून तुमचं आता आम्ही बघतोय 5-6 दिवसापासून बऱ्याच ठिकाणी तुम्ही जातात, बरेच कोणी पुढारी बोलवतात, कोणी काही बोलवतात, परंतु या ठिकाणी आमची पण इच्छा होती की तुम्ही या ठिकाणी यावे आणि एक आशीर्वाद तुम्हाला मिळावा. तुम्ही जे चांगलं काम करताय तर तिच्यामध्ये आशीर्वाद फार महत्वाचा असतो. तुम्ही किती हुशार आहे, किती विद्वान आहे याच्यापेक्षा तुमच्या पाठीशी कोणती शक्ती आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल जायचे, मात्र अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. तुम्ही कुठलंही काम करताना जर देवाचं अधिष्ठान ठेवून केलं तर ते काम लवकरात लवकर सफल होतं आणि आपल्या पाठीची एक शक्ती तयार होते. आणि म्हणून हा आत्मविश्वास आपल्याला निर्माण व्हावा या उदात्तेतून आम्ही स्वामी समर्थ केंद्रात हा कार्यक्रम ठेवलेला आहे.